परम पवित्र परमेश्वर की, पिता पुत्र पवित्र आत्मा की. येस, हालेलुया. आपण सगळेजण वचनांकडे जाऊ. मत्तई 6 अध्याय 9 ते 13. हा. नवा करार पान नंबर 7 अध्याय 6 वचन 9. प्रभूची प्रार्थना. प्रभूची प्रार्थना. प्रार्थना. बघा प्रभू काय म्हणते, कशी प्रार्थना केली पाहिजे. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझं नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येओ. तुझं राज्य येओ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. म्हणा येशूच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आमेन. ही सर्व काळ तुझी आहेत. प्रेज द लॉर्ड. आमेन. आज खूप लोक प्रार्थना करतात खरे, देवाकडे जाऊन बसतात खरे, पण काय मागायचं हेच त्यांना कळत नाही. परमेश्वर त्यांना काय द्यावायच पाहते हेच त्यांना माहित नाही. परमेश्वराची इच्छा काय आहे तुम्हाला सांगू. प्रेज द लॉर्ड. जर तू माझ्याकडून अपेक्षा करतोय की मी तुला माफ करावा, तर देवाची अपेक्षा आहे की तूही कुणाला तरी क्षमा करावीस. हालेलुया. परमेश्वर तुमच्याकडे त्या अपेक्षेने पाहतो. प्रत्येक शब्दाच्या दिवशी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी माझ्या मंदिरात ये. हालेलुया. तू रोज गुडघ्यावरती जातो, इट्स ओके, चांगली गोष्ट आहे, प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. पण तुझ्या घरातल्या प्रार्थना ज्या वेळेस तू त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन बसतो, त्या सगळ्या प्रार्थना देव पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक म्हणतात आम्ही घरातून मागतो. कोण आहे का बाबा घरामध्ये काम करतो आणि कंपनीकडनं पैसे घेतो? आहे का कोण? प्रेज द लॉर्ड. कोण आहे का? रस्त्यावरती बिचारे जे खड्डे खणतात, माहिती बघता ना तुम्ही, कोण खड्डे खणतो, कोण काय काम करतं. आता कर्पुरुषींचे लोक रस्त्यावरती झाडू मारतात, बरोबर. कर्पुरुषींच्या लोकांना जर ते म्हंटले रस्त्यावरती कशाला झाडू मारू, आमच्या घरात झाडू मारतो, पैसे द्या, प्रेज द लॉर्ड, मिळतील का? आज लोकांची तीच गलतफहमी. मी किती सांगायचा प्रयत्न करतो, ही जागा देवाने तुमच्यासाठी बनवली, ही खुर्ची देवाने तुमच्यासाठी ब्लेस केलेली, त्याच्यावरती येऊन बसा आणि अधिकाराने मागवा. हालेलुया. स्वर्गातल्या मदतीचा हात देवाकडे मागा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जर म्हटलं असतं प्रभू मी घरामधून सेवा करतो, प्रभू म्हणला असता तुझे 3 मुलं आणि तुझी पत्नी हेच आहेत ऐकायला, पण देव म्हणतो तुझ्या सीमा मी वाढवलेले आहेत. हालेलुया. तू 4 लोकांना नाही तर तू लाखांना बदलणारा बनशील. प्रेज द लॉर्ड. पण मनुष्य काय करतो, त्याच्या सीमा त्याच्या हाताने छोट्या करतो. हालेलुया. नाही प्रभू मला तेवढी ताकद नाहीये तेवढं सांभाळण्याची. तू प्रार्थना केली त्या परमेश्वराकडे, प्रभू मला ताकद दे. माझा परमेश्वराचा हात तोकडा नाहीये तुला ताकद देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे, हालेलुया, ही पूर्ण हॉल गच्च भरणार. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप अद्भुत ही सेवा वाढणार आहे. परमेश्वराचं नाव इथून खूप मोठं होणार आहे. हालेलुया. पूर्ण पुणे शहर इथून येशूच्या नावाने बदलणार आहे. पुणे शहरातला प्रत्येक व्यक्ती मुलगी टेकणार आहे. हालेलुया. पूर्ण भारत देशाला संदेश देवाचा इथून मिळणार आहे. बघू नका हालेलुया किती छोटे, बघा देवाने मला किती मोठं काम दिलंय. हालेलुया.
बघा देवाने मला किती मोठं काम दिलंय. घरात निघताना ते म्हणाल आज राहू दे, काय मिळणार नाही, पण त्या शैतानाला तुम्हाला बोलणारी देवाला ताकद मागा. प्रेज द लॉर्ड. मी काल ऑनलाईन सांगितलं ना तुम्हाला, प्रभू येशूला तो खूप उंचावर घेऊन गेला आणि येशूला काय म्हणते, मी हे सगळं वैभव तुला देतो, मला नमन कर. ऑलरेडी त्याच आहे आणि तू त्यालाच देण्याची भाषा करत आहे. ऑलरेडी इथे येऊन अधिकार मिळवण्याचं काम ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, पण तो तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये तो अडकवते. तुम्हाला आज तो गोंधळामध्ये सापडत टाकते. हालेलुया. पण आज तुम्ही काय करणार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आज खूप लोक गोंधळात अडकलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आज खूप लोकांनी पैशांमुळे देवाला सोडले. आज खूप लोकांनी नातेवाईकांमुळे देवाला सोडले. आज खूप लोकांनी हालेलुया शेजारच्या लोकांमुळे देवाला सोडले. प्रेज द लॉर्ड. खूप कडक न्याय असणार, खूप कडक न्याय असणार. ज्या वेळेस मी मरत होतो त्याच वेळेस जर देव माझ्याकडे आला होता, ज्या देवाने मला नवं जीवन दिलं, त्या देवासाठी मी, त्या लोकांसाठी मी देवाला का सोडू. प्रेज द लॉर्ड. खूप लोक म्हणतात हा भारत देशातला देव नाहीये. प्रेज द लॉर्ड. पण एस्तरच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय 2ऱ्या वचनामध्ये लिहिलेला आहे, हिंदुस्थानापासून कुश देशापर्यंत त्याचं राज्य होतं. आपण आता गीत गायलं ना, पूर्व पासून पश्चिम पर्यंत, पश्चिम पासून दक्षिण पर्यंत देव आपला उपस्थित आहे. तू जिकडे बघशील तिकडे आपला देव आहे. तू समुद्रात जाशील तिथं माझा देव आहे. हालेलुया. तू अधोलोकात जाशील तिथं माझा परमेश्वर आहे. तू स्वर्गामध्ये जाशील तिथं पण माझा देव आहे. माझ्या देवापासून लपून कोणच कुठं जाऊ शकत नाही. हालेलुया. आज खूप लोक आहेत येशूचं भारत देशातून नाव पुसण्याचा प्रयत्न करत आहे. आज खूप लोकांनी ताकद लावलेली, जोर लावलेला आहे. हालेलुया. ह्या येशूला ह्या आपल्या भारत देशातून काढा. आपला परमेश्वर काय तेवढा छोटा आहे का. हालेलुया. खूप लोकांनी ताकद लावली त्याचं नाव पुसायची, पण आज त्यांचं नाव पुसून गेलेलं आहे. पण देव अजूनही माझा तसाच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपला परमेश्वर आपल्या भारत देशाचं नाव बायबल मध्ये स्पष्टपणे घेते. माझ्या देवाच्या मुखामध्ये भारत देशाचं नाव आहे. हालेलुया. तर ह्या माझ्या देवाला ह्या देशातून कोण काढणार. सगळं काही त्यांनी मुखाने शब्दांनी निर्माण केलेले. पृथ्वीला त्यांनी बनवलेले. आपण गेल्या आठवड्यात वाचलं, पृथ्वी कशी होती, आकारविरहित होती, ती शून्य होती. पृथ्वीवर काहीच नव्हतं. देवाचा आत्मा त्या पाण्यावरती काय करत होता. काहीच नव्हतं म्हणा, काहीच नव्हतं. पण जेव्हा देव बोलायला लागला तेव्हा सगळं निर्माण होत चाललं. जेव्हा परमेश्वर बोलला भारत देश हो, भारत देश झाला. आणि त्याच भारत देशामधून जर देवाला काढण्याची गोष्ट येते, सैतान सुद्धा त्यांना सोडणार नाही. हालेलुया. माझ्या देवानी स्वर्ग सोडून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ह्या धर्तीवरती उतरून आला. हालेलुया. तुम्हाला सांगू येशूचं जगणं तिथं कसं आहे. येशू कसा जगतो स्वर्गामध्ये, सिंहासनवर तो आरूढ आहे. हालेलुया. आसपास सगळे स्वर्गदूत आहेत. हमेशा त्याच्या उपस्थितीमध्ये आराधना असते. प्रेज द लॉर्ड. तो नुसतं बोलतो आणि सगळं बनतं. तो परमेश्वर आपल्याला बघून ह्या धर्तीवरती कष्ट करण्यासाठी आला. तुम्ही चटणी भाकर खाल्लीये, तुम्ही आता खाल्ली, त्यांनी ऑलरेडी 2000 वर्षांआधीच खाल्ली. तुम्ही आता कष्ट करत आहे, ऑलरेडी 2000 वर्षांआधीच कष्ट केलेले. तुम्ही आता घाम गाळत आहे, ऑलरेडी त्यांनी घाम गाळलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्याच्याकडे जाऊन बोलाल, प्रभू मी खूप कष्टामध्ये अडकलो. देव म्हणाल मीही कष्ट केलेले. प्रभू मी खूप रडत आहे. देव म्हणाल मी पण ते सहन केलेले. हालेलुया. प्रभू माझ्या घरचे लोक तुझ्यामुळे माझा छळ करतात. येशू म्हणाल अरे वेड्या, माझ्या भावांनी पण मला सोडून दिलं होतं. माहिती तुम्हाला, येशूचे भाव येशूचा तिरस्कार करायचे. येशूचा तिरस्कार त्याच्या घरातून झाला, त्याचा छळ त्याच्या घरातून झाला. तुम्ही कुठल्या अपेक्षा बाळगता. हालेलुया. पण माझा देव किती चांगला आहे. हालेलुया. माझ्यासारख्या व्यक्तीच्या घरातले सगळे लोक देवाने निवडले. नितीन भाऊ सारख्या व्यक्तीच्या घरातले सगळे लोक इथे येऊन बसलेले. हालेलुया. पवारताईंचा मुलगा थोड्या दिवसांनी येईल. सुरवसेताईंची मुलं येतील. शिंदेताईंचं पूर्ण कुटुंब येईल. सागर मावशींचं पूर्ण कुटुंब येईल. खांदाळे भाऊंचं पूर्ण खानदान येईल. एकही सुटणार नाही. हालेलुया.
हालेलुया म्हणा, आमेन म्हणा. माझ्यासाठी माझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या देवाला धन्यवाद देतील. तुम्ही जे येशूकडे घेऊन जाल, ऑलरेडी येशूने सगळं सहन केलेले. म्हणून ते म्हणतो योहान 14:14 प्रमाणे जे काही मागणार ते मिळणार, कारण मी ते सहन केलेले, मी ते भोगलेले. आज त्याला बोलणारे लोक हवेत, आज त्याला मागणारे लोक हवेत. हालेलुया. जसं आपण वाचलं, हे माझ्या स्वर्गातील बाप्पा, जसं स्वर्गामध्ये तसं पृथ्वीवरती. आज तुम्हाला बोलण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. खूप लोक आहेत आज येतात, मागतात, तळमळ करून देवाकडे विनंती करतात, प्रभू मला काहीतरी काम दे. काय म्हणतात? मला काहीतरी काम दे. आणि परमेश्वराने दिलं तर ते करत नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काम देतो पण ते घाबरतात. एक व्यक्ती, मी त्याच्याबद्दल आज शिकवणार आहे तुम्हाला, त्याचं नाव योना आहे. उपवास करत होता, प्रार्थना करत होता, परमेश्वराच्या नावाने त्याला ह्या धर्तीवरती प्रॉफिट असं घोषित केलं होतं. तो नबी होता. त्याचे लोक त्याच्या सगळं पापी लोक बोलायला घाबरायचे. ती ताकद त्याच्यामध्ये उतरली होती. आज तीच ताकद तुमच्यामध्ये पण उतरलेली. हालेलुया. ज्याला मिळतंय ना ते करू शकत नाही, आणि ज्याला नाही मिळालं ना ते उत्सुकतेचा आत्मा घेऊन चालत आहे. धीर धरा, प्रत्येकाला माझ्यासारखे शब्द मिळतील. तुम्हाला प्रत्येकाला जो माझ्यासारखे आत्मा देईल. तुमच्यातला प्रत्येक जण स्वर्ग गाजवणार, तुमच्यातला प्रत्येक जण राष्ट्राला वाचवणार, तुमच्यातला प्रत्येक जण भारत देशाला वाचवणार. हालेलुया. तुमचा एक दिवस येते. हालेलुया. नको तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑलरेडी मला सगळं मिळालेले. हालेलुया. तरीही मी अजून मागते. देवाला ते लोक फार आवडतात. मी तुला सगळं दिलंय तरी तूही मला अजूनही मागतोय. प्रभू काय करू? हालेलुया. तू तितका मोठाच परमेश्वर आहेस की हे जीवन सुद्धा तुला बघण्यासाठी कमी पडेल. प्रेज द लॉर्ड. ते खूप महान परमेश्वर आहे. हालेलुया. तुमचं अख्खं आयुष्य त्याला शोधण्यामध्ये कमी पडेल. तू एक वचन अख्खं आयुष्य घेऊन चालशील तरी ते वचन तुला समजणार नाही. लोक अख्खं बायबल वाचल्यानंतर घमंडी बांधतात, त्यांच्यामध्ये हवा शिरती. कुणाला तरी आरोग्य दिलं की हे माझ्यासारखा कोण नाही, कुणाला तरी ब्लेस केलं की हे माझ्यापासून दूर हो, मिले पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू मेलेल्यांना उठवत होता. प्रेज द लॉर्ड. ऐकते तुम्ही? प्रभू येशू मेलेल्यांना उठवत होता, पण बाकीचे जे शिष्य होते ना ते छाती काढून चालत होते. येशू नम्र होता. येशूसाठी ते काम छोटं होतं. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणत होता मी समुद्राला फाडले आणि हे लोक छोट्याशा व्यक्तीला जिवंत केलं म्हणून आनंद करतात. हालेलुया. प्रभू म्हणतो मोठीची अपेक्षा बाळग, मोठं काहीतरी तुझ्या जीवनात निघडलं. तू आशीर्वादाला बघशील. हालेलुया. तू राष्ट्राला बदलणार बनशील. अब्राहम लिंकन सारखा आत्मा मागा. परमेश्वराला अब्राहम लिंकन काय म्हणतो? हे प्रभू माझ्या राष्ट्राला बदलण्याची मला ताकद दे. अब्राहम लिंकन, तुम्हाला सांगू, अजूनही त्याचं नाव अमेरिकेमध्ये आदरपूर्वक घेतलं जातं. अमेरिका ही कंट्री सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात इकॉनॉमिक मध्ये ताकदवर आहे. त्याचा हात कोणच पकडू शकत नाही. त्या व्यक्तीने त्या काळामध्ये देवाला मागितलं आणि अमेरिकेला बदललं. ह्या काळामध्ये मी भारत देशासाठी मागणार आणि माझा देव माझ्याद्वारे भारत देशाला बदलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक म्हणतात माझं शिक्षण झालं नाही. तू घाबरू नको. हालेलुया. आमचा पत्रस पण अशिक्षित होता. पत्रस कसा होता? शिकलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. पण पत्रसच्या एका भाषणाने 3000 लोकांचं तारण झालं. प्रेज द लॉर्ड. ऐकते तुम्ही सगळे? हालेलुया. कधी कधी कुठल्या गोष्टीचा घमंड करू नका. माझ्याकडनं कुणाला तरी आरोग्य मिळाले, माझ्याद्वारे कोणतरी आशीर्वादाला बघते, माझ्याद्वारे तुम्हाला देव कळाला. परमेश्वर तुझा एक उपयोग करून घेते. हालेलुया. इथं थांबून मी घमंड त्यावेळेस करणार ज्या वेळेस तुमच्यातून खरा आत्मा दिसणार. प्रेज द लॉर्ड. पण जर तुमच्यातून खोटा आत्मा दिसला तर मी देवाला आधी जाऊन विचारणार, प्रभू ही सेवा माझी कुठली सेवा आहे? मी लोकांना शिकवते येत आणि लोक भलत्याच दिशेने चालत आहेत. प्रेज द लॉर्ड. मी लोकांना 2:30 वाजता या म्हणलं, लोक 3:30 येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला किती बोलायचं तेवढं. आम्ही असंच करणार. लहान मुलांना सांगतात सारखं सारखं. आपण लहान आहेत का?
लहान आहेत आपण. पुढच्या रविवारपासून मी छडी घेऊन थांबणार. शाळेमध्ये गेल्यानंतर ना छडी घेऊन थांबतात की नाही? एक छडी खा, हात पुढे कर. ते पोरं नको नको खा, हुकवली की 2 छड्या. कुणी खाल्ली का छडी? मी तर खूप खाल्ल्या. शनिवार आणि रविवार आला की मी लय आनंद करायचो. मी म्हणायचो आता शाळेचं 2 दिवस तोंड नाही बाबा बघायचं. प्रेज द लॉर्ड. पण सोमवार आला की रविवारी रात्रीच मी उदास व्हायचो. उद्या शाळेत जायचंय, घड्याळाकडे बघायचो, उद्या शाळेत, उद्या सरांचा मार खायचा आहे, अभ्यास पूर्ण नाही. प्रेज द लॉर्ड. पण जे केलंय ते तर भरावंच लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लहानपण खूप चांगलं होतं. मोबाईल नव्हता, काय नव्हतं. छोटासा टीव्ही असायचा, दूरदर्शनचं एक चॅनल असायचं. रविवार शनिवारचे चांगले प्रोग्राम असायचे. प्रेज द लॉर्ड. शनिवार रविवार मी घरच सोडत नव्हतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या आवडीचे प्रोग्राम असायचे आणि मी आवडीने बघायचो. आता पोरांना ती सवय नाही, आवड नाही त्या मुलांना. आताची मुलं मोबाईल मध्ये घुसलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आताचे मी म्हणतो चायनामध्ये ना 16 वर्षांच्या खालच्या मुलांना बॅन आहे मोबाईल. भारत देशामध्ये पण तसंच पाहिजे. ज्यांनी मोबाईलची निर्मिती केली ना त्यांनी त्यांच्या देशामध्ये 16 वर्षांच्या खालच्या मुलांसाठी मोबाईल बॅन केले. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या भारत देशामध्ये 1 वर्षाचा मुलगा नाही झाली की त्याच्या हातामध्ये आयफोन दिसतोय. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात मोठी चुकी आई वडिलांची. आई वडिलांना कळलं पाहिजे आमच्या मुलाच्या हातात काय पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून म्हणतो भारत देशासाठी प्रार्थना करत राहा. भारत देशाला तुमच्या प्रार्थनेची खूप गरज आहे, तुमच्या विनंतीची खूप गरज आहे. हालेलुया. ऐकताय तुम्ही? आपण काढू. जसं स्वर्गात तसंच. जर तुम्ही बोललात योहान 14:14 प्रमाणे जसं स्वर्गात तसं भारत देशामध्ये. जसं स्वर्गात तसं भारत देशामध्ये. हालेलुया. जर आपण भारत देशाचं नाव घेऊन प्रार्थना करतो तर ह्या भारत देशामध्ये कोणामध्ये भांडण नसणार. भाव भावाला समजून घेतील, बहीण बहीणला समजून घेईल, सून सासूला, सासू सुनेला समजून घेईल. पण आज छोटे छोटे कारणांवरनं घरात भांडणे. ऐकते तुम्ही? हालेलुया. कुणाला सासू चांगली मिळाली तर कुणाला सून चांगली मिळत नाही, कुणाला सून चांगली मिळाली तर कुणाला सासू चांगली मिळत नाही. पण त्या सुनेने जर निश्चय केला की जसं मी ह्या घरामध्ये माझ्या आईने मला जन्म दिला, तिच्यासोबत मी प्रेमाने बोलते, तसंच मी दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर ही पण कुणाची तरी आईच आहे, त्याच माझ्या आईसारखा हिलाही दर्जा देईल. भांडणं संपतील. आणि त्या सासूला पण कळलं पाहिजे मला ही मुलगी आहे, माझी ही मुलगी कुणाच्या तरी घरी नांदायला जाणार आहे. मी जर माझ्या सुनाला माझ्या लेकी समान प्रेम केलं तर माझ्या मुलीला पण तिथं प्रेम मिळेल. जसं करणार तसं ते भरणार. प्रेज द लॉर्ड. पण भांडण आहेत. मी स्वयंपाक करतो, तुम्ही भांडे आणि धुनी करा. प्रेज द लॉर्ड. मी म्हणतो ज्या सासूने अख्खं जीवनभर कष्ट केलं, आता त्या सासूला काम देऊ नका, तिला बसवून खायला द्या, तिला आराम द्या तिला. आज जर तू तुझ्या सासूला आराम देती, उद्याच्याला तुझ्या सुना तुला आराम देतील. प्रेज द लॉर्ड. पण जर तुझ्या मुलांसमोर जर तू तुझ्या सासूला छेडशील, जर तुझ्या सासूला तू त्रास देशील, तुझे मुलं त्या डोळ्यांनी बघत आहेत. जसं तू करणार तसंच तिला भरायला लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकते तुम्ही? मी म्हणतो ज्या घरामध्ये सासू आणि सून हे एकत्र झाले, तो मुलगा खूप सुखाचं जीवन जगणार. प्रेज द लॉर्ड. ज्या घरामध्ये सासू आणि सून एकत्र आले, त्या घरामधला जो मुलगा आहे तो सुखाचं जीवन जगणार. त्या बिचाराला टोले पडतात. आईला काय बोललो, बायकोचं येऊन मला भांडतो, बायकोला काय बोललो, आईचं ऐकून मला भांडतो, ते बिचारामध्येच मरतो. कामामध्ये गेल्यानंतर नाही तो टेन्शन मध्ये असतो, गाडी चालवतानाही तो टेन्शन मध्ये असतो, घरी गेल्यानंतर ते वेगळेच प्रकार घडलेला असतो. इकडनं आई म्हणती, तिकडनं बायको भांडती.
म्हणजे सगळं प्रेमच शैतान बरबाद करून टाकतो. घर फोडायचं काम कुणाचं आहे? शैतानाचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या मुलीला जर दुसऱ्याच्या घरी आपण पाठवलेले तर तू तिथंच गेली, पुन्हा माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद. कधी प्रेमाने आलीस तर आम्ही पाहुणचार करू. ऐकते तुम्ही? प्रेज द लॉर्ड. सासूला त्रास देते, आम्ही ही त्रास सहन केलेला आहे. हालेलुया. सासू धुणं भांडी करायला देते. मला सांगा, मग सासू काय झोपून जेवण चारणार आहे का? ऐकते तुम्ही? जे वयस्कर लोक असतात ना, आत्ताच्या यंग पिढीला त्यांची भाषा कळत नाही. आणि आत्ताची जी यंग जनरेशन आहे ना, त्यांना जुन्या पिढीला ह्यांची भाषा लवकर त्यांना कळत नाही. आत्ताच्या पिढीचा विषय काय आहे माहितीये? संध्याकाळी 1-2 वाजता झोपायचं आणि सकाळी मस्त 11-12 वाजता उठायचं. पण जुन्या लोकांना ती सवय नाहीये. जुन्या लोकांना काय सवय आहे? संध्याकाळी लवकर झोपायचं आणि सकाळी पहाटे 4 ते 5 वाजता उठायचं. प्रेज द लॉर्ड. मी म्हणतो, जर मला कोणी ऐकत असेल, ऑनलाईन असो किंवा इथं बसलेले असो, त्या मुलाच्या पगारावरती तोपर्यंत आईचा अधिकार आहे जोपर्यंत ती जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा अख्खा पगार झाल्यानंतर ना माझ्या आईच्या हातात असायचा. कधी माझ्या बायकोच्या मनामध्ये लालच आली नाही की आईला का नेऊन देतो, कारण तिला माहित होतं मला काहीच कमी पडत नाही. तिने मागायच्या आधी माझ्या आईने पटकन आणून ठेवलेलं असतं. जर तिला काही कमीच नाही तर ती कशाला माझ्या पगारावर लक्ष ठेवल? ऐकते तुम्ही? पण आजकालच्या यंग जनरेशनला काय आहे तुम्हाला सांगू, मी बोलू शकतो, माझ्या बोलण्याचा आजले राग येणार आहे. आजकालच्या पिढीला बाहेरचं जेवण पाहिजे, हॉटेलमधलं चांगलं चांगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महिन्यातून एकदा ठीक आहे, किंवा 2 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून 2दा ठीक आहे. पण रोज रोज परमेश्वर म्हणतो ते घर नाही, ते खोटं पण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांनी असं कधीच करू नये. आपल्यालाही मुलं आहेत, उद्या आपल्याही घरामध्ये सून येणार आहे. प्रेज द लॉर्ड. मलाही 2 मुलं आहेत, मलाही 2 सुना येणार आहेत. पण आम्ही दुसऱ्यांचं कधीही चांगलंच करू. जर आम्ही इतरांचं चांगलं करतो तर आमचं कधी वाईट होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जरी कोण बघत नसलं तरी त्याची एकटक माझ्यावरती लागलेली आहे. हालेलुया. तो माझ्याकडे एकटक लावून बघते. घरामध्ये घरपण आणणारी लोक पाहिजे, एकमेकांना समजून घेणारे पाहिजे. हालेलुया. सासूनी सुनाला म्हणलं पाहिजे, चेहऱ्यावरच एकमेकीला बोलले पाहिजे, आज तुझं दुखतंय का? ठीक आहे, आज तू आराम कर, आज मी सगळं करते. सुनेनी म्हणलं पाहिजे सासूला, काय म्हणतात तुम्ही आई आत्या काय म्हणतात ते, आज मी पाय चिपू का, डोक्याला तेल लावू का? कशी भांडणं होतील का भांडणं? मुलगा जरी भांडण करण्याचा घरात प्रयत्न केला ना, त्याला दोघी जणी धरून बदलतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त सासूचे आणि सुनेचे विचार एक झाले पाहिजे, अख्खं घर बदलणार. की खरं सांगतो, अख्खं घर बदलणार, अख्खं घर बदलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काढू योनाचं पहिलं पुस्तक 1 पासून 9 पर्यंत. पान नंबर 1065. हा. पहिला अध्याय, वचन पहिले. योना परमेश्वरापासून दूर पळतो. योना परमेश्वरापासून दूर पळतो. आजही लोकांची गते आलेलं देवाकडं, पण आजही लोक दूर पळण्याच्या मार्गाने आहेत. बघताय ना तुम्ही, किती जण होते आपल्यामध्ये, आज आहेत का? दूर पळत आहेत. का दूर पळत आहेत? ज्या पाप
पापाला देवाने त्यांना दाखवून दिलं तर ते तू करू नको, आजही ते लोक तेच पाप करत आहे म्हणून परमेश्वरापासून ते पळत आहेत. हालेलुया. ऐकते तुम्ही? Yes. तो पळणार नाही कारण त्यांनी देवाचं वचन ऐकलेले, हालेलुया. पण तो पळणार हालेलुया देवाचं वचन ऐकूनही तो तोच पाप करत आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पापाचा हात सोडलाय तर तुम्ही देवाचं काम करणार, आमेन. पण जर तू पापाचा हात सोडलाच नाही तर देव तुझ्याकडनं काम करून घेणार नाही, पण शैतान तुला पळवणार. हालेलुया. पाप करणारा एका जागेवर कधीच थांबणार नाही. Yes. लिहून घ्या तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप करणारा एका जागेवर कधीच, थांबणार नाही. आणि तिथे लिहिले योना परमेश्वरापासून दूर पळून जातो. Yes. वाचा. वचन पहिले, अमित्त याचा पुत्र योना कोणाचा पुत्र? अमित त्याचा पुत्र योना. याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले हा, की वचन कसं प्राप्त झालं? त्याच्याकडे वचन आलं. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्याकडे स्वर्थ आली ना, येस तुम्ही झोपले होते तेव्हा म्हणला का इशू मी इशू आहे? आज लोकांना तेच पाहिजे. मी झोपलो ना ब्रदर, डोळे झाकले ना, म्हणलं पाहिजे मी इशू आहे. त्याच्यासाठी मारावं लागलं. ऐकते तुम्ही? आज 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 हे इशू आहे, हा इशू आहे आज. हे जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही धन्य आहेत. 2 लोकांचंच हालेलुया आलं. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही धन्य आहेत. आमेन. आणि हे जर तुम्ही वाचताय हालेलुया हालेलुया. तर तुम्ही अनेकांना तुम्ही वाचवणार आहे बघा. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि योना त्या काळामध्ये सात्विक होता, धार्मिक होता, उपासक होता, परमेश्वराचे नित्य प्रार्थना करणारा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ते जरा बंद कर 2 मिनिटं. पुढं. योनाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की- योनाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं की हा, उठ उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा. त्या मोठ्या निनवे शहरात जा. कुठल्या शहरात? मोठ्या मोठं शहर होतं ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते निनवे शहर त्या काळामध्ये श्रीमंत असं शहर होतं. खेड्यापाड्यातले लोक काय म्हणतात? मी पुण्याला चाललो. काय म्हणतात? पुण्याला जा. पुण्याला चाललो. त्याला त्यांच्यासाठी हे पुणे जे आहे ना, हे पुणे त्यांच्यासाठी मोठं आहे. पैशावाल्यांचं पुणे. खेडेगावातले लोक काय म्हणतात? पुणे पैशावाल्यांचं पुणे, मुंबई पैशावाल्यांची मुंबई. आमच्यासारख्या गोरगरिबांना हे खेडापाडा चांगला आहे. हालेलुया. म्हणलं ना कुणी तुम्हाला? मला तर खूप लोक बोलले तुम्हाला पुणेच बरं आहे, तुम्ही पुण्यातले श्रीमंत लोक आहेत. येस. आमेन. हाय, आम्ही आमेन, श्रीमंत. आमेन, आमेन. देव तुम्हाला पण श्रीमंत बनवेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव खेड्यापाड्यांमध्ये पण वस्ती करतो. येस. हालेलुया. मोठ्या शहरामध्येच नाही, खेड्यापाड्यांमध्ये पण माझा देव आहे. खेड्यापाड्यांमध्ये पण मोठे मोठे चर्च आहेत. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, तर मोठे शहर आहे आणि ते शहर निनवे जे देश आहे तो पापाने पूर्णपणे घेरलेला आहे. कशाने घेरलेला आहे? पापाने घेरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं असं भयंकर पाप होतंय ना, बायबल मध्ये लिहिलंय. घरी गेल्यानंतर ना तुम्ही वाचा. मी नाही सांगू शकत आता ते पाप. इतकं भयंकर पाप तिथं घडत होतं. म्हणजे दिवसाही त्या देशामध्ये दिवसाही एखादी परत स्त्री जर रस्त्याने चालल्या असेल सोडत नव्हते त्या काळामध्ये. त्या निनवे शहरामध्ये खूप भयंकर पाप होतं. आणि असं पाप होतं ना की त्या पापाला दूर करण्यासाठी त्या काळामध्ये कोणच नव्हतं त्या देशातनं. पण एक व्यक्ती आहे. कोण आहे? कोण आहे? एक व्यक्ती आहे. त्याचं नाव योना आहे. येस. परमेश्वर त्याच्याकडे बघतो आणि परमेश्वर म्हणतो हा खरा आणि हा सात्विक आहे. येस. आणि योनाने त्या काळामध्ये उपवास केले होते. हालेलुया. मला काहीतरी काम दे, येस. मला काहीतरी मोठं काम दे प्रभूजी. मी विनंती करतो तुझ्याकडे. आज तुम्ही प्रार्थना करत आहेत ना, का नाही करत आहे? येस. मला काम दे प्रभूजी. मला कोणाला तरी जीवन बदलण्याचं काम दे, कोणाला तरी स्वार्थ सांगण्याचं काम दे, कोणाला तरी ब्लेस करण्याचं काम दे, कोणाला तरी घरी जाऊन आशीर्वाद देण्याचं काम दे. आणि योनाला ते काम मिळालं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला खूप काम मिळाले स्वर्गातून, येस. पण ओळखत नाहीत लोक मला काय काम आहे. हालेलुया. तुम्ही तुमचं प्रत्येकाचं कॉलिंग ओळखलं पाहिजे. हालेलुया. ऐकते तुम्ही? येस. तुमच्यातलं कोणाला तरी देशांना बदलण्याचं दान दिलेलं आहे. आमेन. तुमच्यातलं कोणाला तरी मेलेल्याला उठवण्याचं दान मिळालेलं आहे. आमेन. तुमच्यातलं कोणाला तरी भारत देशातून तुम्ही प्रार्थना करता पण अमेरिकेमध्ये प्रार्थना ऐकल्या जाणार ते कोणाला तरी दान तुम्ही ओळखणार आहे बघा.
Yes. तुम्ही तुमचे दान ओळखणारे बना. Yes. आज खूप थोडे आहेत जे त्यांचं दान ओळखतात. Hallelujah. योना परमेश्वराकडे आलाय, परमेश्वराने त्याला काम दिलंय, जा निनवे देशामध्ये आणि माझं काम तिथं मोठ्या मोठ्या सुवार्तेला पकडून कर. Yes. मोठं वचन मी तुला देते. Hallelujah. प्रभू काय वचन देते? तिथल्या लोकांना जाऊन सांग, योग्य वेळी पश्चाताप करा, नाही तर तुमचा देश पूर्णपणे नाशवंत होईल. Yes. Hallelujah. जसा सिदोम आणि गमोराचा मी नाश केला, तसाच तुमचाही नाश देव करेल. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि देवाला त्या देशाचा नाश नव्हता करायचा. Hallelujah. देव परमेश्वर माझा तो नाही की कुणाला तरी डायरेक्टली मारल. माझा देव तो आहे, आधी आपल्याकडे सुवार्ता आणल. सुवार्ता का आणल? सुवार्ता. आज ही सुवार्ता तुमच्या कानावर आलेली. Yes. पण जर तुम्ही ह्या वचनांद्वारे जर तुम्ही चालत नाही, ह्या वचनांना जर तुम्ही स्वीकारले पण तुम्ही त्याला मानत नाही, आणि हे वचन जे तुम्हाला सांगते जर ते तुम्ही करत नाही, तर तुमचा न्याय 100% होणार, तुमचा नाश 100% होणार. कोणीच तुम्हाला वाचवणार नाही. म्हणून परमेश्वराने एक मध्यस्था निवडला आणि त्या मध्यस्थाचं नाव होतं योना. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज आपल्याला परमेश्वराने निवडलेले, आज आपण मध्यस्थ आहेत. Yes. कोणाचे मध्यस्थ आहेत? परमेश्वर आणि भारत देशाच्या मधले आपण मध्यस्थ आहेत. Hallelujah. भारत देशाला वाचवण्याची ताकद दे, Yes. भारत देशाला बदलण्याची ताकद दे, Yes. भारत देशातला प्रत्येक गुडघा तुझ्या नावाने टेकणारे आम्हाला ताकद दे, प्रत्येक कानावरती सुवार्ता घेऊन जाणारे आम्हाला ताकद दे. Yes. Hallelujah. पण आज लोक घाबरत आहेत, आज लोक पळत आहेत, आज लोक जेव्हा देव म्हणतो तू जा त्यावेळेस ते जात नाहीयेत. हालेलुया. Hallelujah. आज त्या काळातही घडत होतं आणि ह्या काळातही घडत आहे. हालेलुया. मला सांगा, इथं आल्यानंतर तुम्हाला काही खड्डे खांदायचेत का? नाही. दगड उचलायचेत का? नुसतं खुर्चीवरती बसून सुवार्ता ऐकायची, Hallelujah. आज तेही लोकांकडनं होत नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जर येण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्हाला कोणाला तरी फोन लावा. फोन आहेत तुमच्याकडं, ब्रदर आम्हाला येण्यासाठी पैसे नाही, आम्ही तुमचे मार्ग देवाकडनं मोकळे करू. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आम्ही काहीतरी सुचवू तुम्हाला, Yes. पण आज तुम्हाला तेही नको. मी खरं सांगतो, जर तुम्हाला कोणाला पैशाची अडचण असेल जाणे येण्यासाठी तर तुम्ही मला बोला, पवारताईंना बोला, खंदारे भाऊला, कुणालाही बोला, Yes. नितीन भाऊला बोला. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तुम्ही घरी थांबू नका. घरी का थांबताय? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. घरी थांबणं आज तुमचं काम नाही, आज तुमचं काम देवामध्ये वाढणं. तुम्ही वाढाल तर तुम्ही भारत देशाला वाढवणार. Yes. तुम्हीच नाही वाढले तर तुम्ही काय अपेक्षा बाळगता की भारत देश बदलू? आधी तू बदल माट्या. हालेलुया. मग भारत देशाला तू बदलायला जा, Hallelujah. मग भारत देशातल्या लोकांना स्वार्थ सांगायला जा. आधी तू इथे येऊन वचन ऐक. हालेलुया. वचन काय बोलतोय तुला? ते वचन जर तुझ्या हृदयामध्ये स्पर्श झालं तर तू अनेकांना त्याच तळमळीने वचन सांगणारा बनशील. Hallelujah. मला देवानी बदललं, Yes. मला देवानी स्पर्श केलं, माझ्या शरीरातले देवाने आजार काढले, मला देवानी पापातून बाहेर काढलं, मला देवानी व्यसनातून सोडवलं, माझ्या देवानी घरामध्ये शांती प्रगट केली, माझे मुलं बाळ देवाला धन्यवाद देतात. Hallelujah. आज तुझी संधी Yes. तर तुझ्या जीवनातून तू अनेकांच्या जीवनात काम करशील. Yes. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. योनाला मिळाले, पण योना घेतोय कुठं? हालेलुया. योना गेलाय मस्तपैकी, जिथं जहाज आहे ना तिथं गेलाय, देवानी सांगितलंय, मस्त घरातनं निघालाय, कपडे बिपडे बांधले, मस्तपैकी काय खायचं प्यायचं होतं ते बांधलं आणि मस्तपैकी घरातनं आनंद करत निघालाय. हालेलुया. हालेलुया. मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला. आणि जेव्हा त्यांनी जहाज बघितली निनवेची, फुस, कोणतरी 4 लोक त्या जहाजमधनं उतरले आणि तो विचारतोय काय माहिती तिथल्या लोकांना, निनवे शहर कसं आहे? ते व्यक्ती म्हणले खूप मोठं शहर आहे. Hallelujah. तिथले लोक कसे आहेत? लय स्ट्रॉंग आहेत, त्यांच्याकडं मोठे मोठे सैनिक आहेत, रथ आहेत, मोठे मोठे बंगले आहेत. म्हणून दाविदाने आधीच लिहून ठेवलेले, कुणी रथांची कुणी घोड्यांची, मी तर माझ्या जिवंत देवाची गाणी गाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि योनाचं जे पुस्तक आहे ना, हे खूप वर्षांआधीच आलेलं होतं. हालेलुया. जर तुम्ही बघितलं तर बघा, मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या, तुम्ही घरी जाऊन चेक करा. दुसरे राजे 14:25 मध्ये योनाचं नाव आहे. ऐकते तुम्ही? Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. दुसरे राजे 14:25 काढू शकता तुम्ही, बघा, काढा. दुसरे राजे 14:25.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याचा अर्थ काय आहे? माझ्या देवानी योनाला खूप वर्षांआधीच निवडलेले. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आज जन्माला आला असाल पण 2000 वर्षांआधीच तुमचं नाव तिथं लिहिलेलं आहे. येस. ऐकते तुम्ही? Yes. खूप झोपलेले आहेत मला असं वाटतंय. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. बोलते मला सगळेजण प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नंतर मी शोधा तुम्ही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आज जन्माला आला असाल पण 2000 वर्षांआधी तुझं नाव घोषणा केलेली आहे. Hallelujah. तुझ्या नावाची घोषणा केलेली आहे. तुझ्या परिवाराची घोषणा केलेली आहे. या घरामध्ये हा व्यक्ती जन्मणार आणि हजारो पिढ्यांना तो पापाच्या दरीतून बाहेर काढणार. मी येतो आज. हालेलुया. Amen. तुम्हीच त्या आज. हालेलुया. तुम्हाला आज पापातून लोकांना सोडवायचंय. Hallelujah. तुमच्या नावाने देवाला धन्यवाद देणारे जन्माला येणार आहेत. आमेन. हालेलुया. तुमच्यामध्ये उत्सुकता आहे ना, उत्सुकता खूप कमी आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Praise God. हालेलुया. हालेलुया. तुमच्या नावाने धन्यवाद परमेश्वराकडे जाऊन देणारे जन्माला येणार आहेत. आमेन. आमेन. ह्यांच्याद्वारे आम्हाला पापातून सोडवलं, ह्यांच्याद्वारे आम्हाला निवडलं, ह्यांच्याद्वारे आमच्याकडे आला. येणारे दिवस खूप कठीण आहेत. येस. Hallelujah. पण वाचणारे ते लोक ज्यांनी बायबलला महत्व दिलेले. ऑलरेडी येणारा काळ ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. Yes. येणारे दिवस ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. जे ह्याला स्वीकारल, जे ह्याला मान्य करल, तो पापातून वाचला जाईल. Amen. हालेलुया. बायबल तुमचा मार्ग आहे. जो तू बायबलला महत्व देतो, बायबलचे वचन वाचतो, तर तुझ्या पिढ्या कुठल्याच संकटाला बघणार नाहीत. हालेलुया. मिसर देशावरती जे संकट आलं होतं ना, क्लिअरली वचन सांगतं एकही तुझ्यावरती येणार नाही. आमेन. मला का कळलं? मी बायबल वाचलं म्हणून ते मला कळलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात बायबल वाचायचा लय कंटाळा आहे. हालेलुया. 10 तास काम करतो, 10 तासामधले 3 तास जेवणाला घालवतो, 2 तास टीव्ही बघायला घालवतो. हालेलुया. 1 तास कोणासमोर तरी भांडण विवाद करण्यासाठी घालवतो, पण तुझ्याकडे अर्धा तास बायबल वाचण्यासाठी नाही. तुझा विश्वास खोटा आहे, तू बी खोटा आहे. हालेलुया. हालेलुया. जातो देवाकडे आणि म्हणतो प्रभू मला भारतला वाचवायचंय. देव हसतो आणि म्हणतो पहिला तू बदल. हालेलुया. ठोंब्या पहिला तू बदल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाला ओळखून सिगारेट पितात, वचनाला ओळखून दारू पितात, वचनाला ओळखून परस्त्रीकडे वाईट नजरेने बघतात. हालेलुया. परमेश्वर त्यांचा खूप कडक न्याय करणार. येस. एकही सुटणार नाही. येस. मी देवाचे सेवक पुलपिटवरनं तळतळून जे सांगतात ना, ते तुम्ही ऐका आणि त्याच्याद्वारे तुम्ही करा. हालेलुया. हालेलुया. कारण शेवटला इथली प्रत्येक माती, खडा, दगड, वीट सगळं तुमच्यासाठी तिथं ओरडणार आणि मांडणार. या व्यक्तीने ह्यांना सगळं शिकवलं होतं, पण हा व्यक्ती डोळे बंद करून आणि कान बंद करून झोपला होता. Hallelujah. त्यावेळेस मी निर्दोष असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज योना त्या देशामध्ये जाणार आहे, पण त्या देशामध्ये जायच्या आधीच शैतानाने त्याला फसवलं. कसा आहे देश तो देश लय मोठा आहे. अरे माठ्या, तो देश कितीही मोठा असू दे, तुझा परमेश्वर किती मोठा आहे ते बघ. हालेलुया. देवाने जर तुला निनिवेमध्ये घेऊन चाललेला आहे, तर त्या निनिवेमध्ये परमेश्वराचं वचन पण तितकं मोठंच काम करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर उपवास केलाय, तुम्ही जर प्रार्थना केली, तर मी खरं सांगतो तुमच्या प्रत्येक उपवासाची, प्रत्येक प्रार्थनेची परमेश्वराने ते जे तुमच्या मुखातले शब्द होते ते ऐकलेले आहेत. हालेलुया. किती वेळा तुम्ही त्याच्यासाठी अन्न सोडलं, किती वेळा तुम्ही किती शब्द त्याला प्रार्थनेने बोलले, ते प्रत्येक शब्द तुमच्यासाठी तिथे लिहिण्यात आलेला आहे. हालेलुया. तुम्ही विसराल पण तो कधी विसरणार नाही. येस. काय काय प्रार्थना मी विसरलो, पण आजही त्या प्रार्थना पूर्ण होते. येस. 10 वर्षांआधी मी प्रेयर केल्या होत्या, 10 वर्षांआधी त्या आता माझ्या कुठून प्रार्थना पूर्ण होते. Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लोकांना वाटतंय की सक्सेस ते व्यक्ती आहे. कुठला व्यक्ती आहे सक्सेस? तुम्हाला सांगू, लोकांचं सांगतोय मी, देवाबद्दलच मी बोलत नाही. लोकांचा गैरसमज काय खंदरे भाऊ माहिती तुम्हाला? घरामध्ये 10 तोळे सोनं, 50-60 लाख रुपये पडून, 4-5 मजली बिल्डिंग, 2-3 BMW, मोठा बिझनेस, ती व्यक्ती सक्सेस आहे.
माझ्या देवाच्या नजरेत ते व्यक्ती सक्सेस नाहीये. येस. माझ्या देवाच्या नजरेमध्ये जो भाड्याच्या घरामध्ये राहतो पण देवाचे वचन पाळतो ते व्यक्ती सक्सेस आहे. हालेलुया. अरे मी रेंटच्या घरात राहत असून सुद्धा माझा देव मला कुठल्या गोष्टीची घटी पडू देत नाही. मी सक्सेस आहे. येस. आमेन. करणाऱ्यांना निंदा करू द्या. हालेलुया. माझ्या देवाला मी रोज गुडघ्यावर जाऊन धन्यवाद देतो. भाडं भरण्याची ताकद मला तू दिलेली आहेस. हालेलुया. हालेलुया. अजूनही ती वेळ आलेली नाही की कुणाच्या दारात मी हात घेऊन गेलोय देवाला म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाने अजून ती वेळच आणली नाही माझ्यावर. हालेलुया. माझं शिक्षण जर मी सांगितलंय पण तुम्हाला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण परमेश्वराने मला ते काम दिलेले तुझ्या परिवाराला तू देशील पण आणि त्याच पैशातून माझीही तू सेवा करण्यासाठी लावशील पण. आमेन. आमेन. हालेलुया. तो व्यक्ती सक्सेस आहे. हालेलुया. तो व्यक्ती सक्सेस आहे. हालेलुया. ज्याने देवाचं काम करायला घेतलेले, जो देवाची घोषणा लोकांना जाऊन देतो, जे देवाचं वचन लोकांना जाऊन सांगतो, जे लोकांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करतो येशूच्या नावाने, येशूच्या वाचल्या फटक्याचं आरोग्य आज तुझ्या शरीरावर प्रगट हो. सक्सेस आहे तो व्यक्ती. येस. हालेलुया. सक्सेस आहे तो व्यक्ती माझ्या नजरेमध्ये. हालेलुया. गरज नाही त्याला पाच 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 काय म्हणतात त्याला 5 मजल्यांची. गरज नाही त्याला 1-2 एकरची. गरज नाही त्याला BMW ची. माझा देव 1 सेकंड मध्ये ते देऊ शकतो. आमेन. पण आम्हाला नकोय ते. हालेलुया. आम्हाला नकोय. आम्ही भटकून जाईल. येस. हालेलुया. हालेलुया. जिथं आहोत तिथूनच आम्ही देवाची सेवा करतो. आम्ही धन्य आहेत. येस. हालेलुया. आम्ही धन्य आहेत. हालेलुया. आमच्या अब्राहमाकडे काहीच नव्हतं. हालेलुया. शून्यातून परमेश्वराने त्याला श्रीमंत केलं. आजही त्याची संपत्ती त्या देशामध्ये मोजण्यात आलेली नाही. म्हणजे विचार करा अब्राहमाला देवाने किती मोठं बनवलं. हालेलुया. मी गप्प राहील. माझा देव मला असंच ठेवल. तुमचेही स्तर माझे स्तर बदलते परमेश्वर. आमेन. आमेन. माझ्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये बेगारी उतरवून आणते. तिने आता इथे येऊन बसलं तुमच्या घरामध्ये देव काम करत आहे. हालेलुया. तुझ्या पैसा पाण्यामध्ये बरकत उतरून येते. तुझा आशीर्वादाचा हात त्या स्वर्गातनं प्रवेश येते. हालेलुया. तुझ्या घरातलं चित्र बदललं. सक्सेस आहे तू. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? येस. हालेलुया. हालेलुया. मी त्या ताईंसाठी देवाकडे जाऊन धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुम्ही विचारलं त्यांचा मुलगा कुठे आहे ते सांगतील तुम्हाला, तरीही त्या देवाला धन्यवाद देण्यासाठी इथे येऊन बसले. हालेलुया. आज फार कमी आहेत असे लोक. हालेलुया. फार कमी आहेत असे लोक. हालेलुया. मी जवळ ना असं लोकांना थोडंसं मिळालं ना देवाकडनं, देवाला विसरून जातात. पण त्या ताई आज 3 वर्ष झाला आमच्याकडे येऊन ऐकतात वचन. पण आज त्यांचा मुलगा भलत्या ठिकाणी, तरी पण ते देवाला धन्यवाद देण्यासाठी इथे येऊन बसल्यात. हालेलुया. येणाऱ्या दिवसांमध्ये देव त्यांच्या मुलाला तिथून बाहेर काढेल आणि मोठा त्याला सेवक बनव. माझ्या देवाचं सेवक होण्याच्या नात्याने मी प्रार्थना करतो. मी सुरक्षित कुटुंबाला ब्लेस करतो. हालेलुया. हालेलुया. जे तू करते त्याचा मोबदला तुला खूप मोठा मिळते. आमेन. आमेन. हालेलुया. त्यांची तिन्ही मुलं परमेश्वराच्या देवाने प्रॉफिट बनतील. आमेन. आमेन. परमेश्वराचे सेवक बनतील. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर हाच विश्वास त्यांचा पारखतो. येस. हालेलुया. हाच विश्वास पारखतो. येस. योसेफ ज्या वेळेस जेलमध्ये होता ना, तरी पण तो परमेश्वराचा हात सोडण्यासाठी तयार नव्हता. Yes. प्रभू माझ्यावर खोटे कलम लावण्यात आलेले. इट्स ओके. मी तुझ्या संगत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजही त्यांच्या मुलावरती खोटे कलम लावण्यात आलेले आहेत. पण इट्स ओके. ते म्हणतात देव माझ्या संगत आहे. येस. हालेलुया. देव माझ्या संगत आहे. हालेलुया. हालेलुया. येस. तुमचा कोण नसला तरी स्वर्गातला परमेश्वर तुमच्या संगत आहे. येस. हालेलुया. आणि त्यांनी पश्चाताप केलेला आहे. येस. येस. त्यांनी माफी मागितलेली आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही कधी म्हणू नका मी इतकं करते तरी मला काही मिळत नाही. तू श्वास घेतो, तू देवाला धन्यवाद दे. येस. आज लोक बघा हार्ट अटॅकनी पटकन मरून जातात. जेवताना ठसका लागला म्हणून पटकन मरून जाते. हालेलुया. चालताना पायाला ठेस लागली पटकन मरून जाते. बोलताना लोक आज पटकन मरत आहेत. पण तुम्ही आणि मी धन्यवाद दिले पाहिजे. येस. आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन धन्यवाद देते. हालेलुया. 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 पण योना काय करते? योना निनवेला जायच्या आधीच तो विचारपूस करते. आणि निनवेला जायचं आहे तर त्या गडीने काय केलं माहितीये? निनवेच्या जहाज मध्ये जाऊन नाही बसला. तो तर्शिशला जी जहाज चालली ना दुसरीकडं
दुसरीकडं म्हणा, दुसरीकडं. दुसरीकडे. हा, आज खूप लोकांना इथे यायचं होतं, पण ते दुसरीकडे गेले, हालेलुया. फुर्र झाले. काय झाले? म्हणा, फुर्र झाले. शेवटला पण ते भुर्र होते. हालेलुया. हालेलुया. बळजुबरी कुणावर नाही, कोणावरही बळजुबरी नाही. माझा देव त्यो नाही कुणावर बळजुबरी करत. Yes. माझा देव त्यो आहे, जर तुम्हाला प्रेमाने स्वीकारतो तर मी आनंदाने आणि प्रेमाने तुझ्याकडनं काम करून घेईन. Amen. हालेलुया. बळजुबरी नाही. आलंच पाहिजे, बसलंच पाहिजे. ज्याला यायचं तो येईल, ज्याला घ्यायचं तो घेईल. Yes. बळजुबरी नाही. माझ्या देवाने येशूने कुणाला बळजुबरी केली नाही. हालेलुया. 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 आम्हीही कुणाला बळजुबरी करत नाही. आणि सगळ्यात आधी धर्म, पंथ, जात बायबल मध्ये कुठंच नाही. Yes. हालेलुया. मी अजूनही माझं तेच नाव आहे, माझं तेच पंथ आहे, माझी तीच जाते. पण लोकांच्या गैरसमज आहे लोकांचा. हालेलुया. मी म्हणतो सगळ्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, डोळ्यांनी बघा मग बोला, कानांनी ऐका मग बोला. पण आज कुठे? आज सगळे आंधळे बनलेले आहेत आणि जे तोंडाला येईल ते बोलत आहेत. जे जे येईल त्यांच्या, मी म्हणतो ना, शेवटला जसं आज तू बोलत आहे, जर वेळेत नाही सुधारला, जर वेळेत नाही सावरला तर खूप कडक नाही तुझ्यावरती येणार आहे. हालेलुया. खूप कडक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 खूप लोक आहेत व्हॉट्सअपला किंवा मला अनफॉलो केलं काय लोकांनी फेसबुकवरनं. ज्या दिवशी मी वचन टाकायला सुरू केले त्या दिवशी कळलं की हा इशूच आहे. अनफॉलो करू द्या, जे आमचे आहेत ते कळले. Yes. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला अनफॉलो करतील, तुम्हाला ब्लॅक लिस्टला टाकतील, रडत बसू नका. Yes. बाजूच्याला म्हणा, रडत बसू नका. रडत बसू नका. तू खरा आहेस म्हणून तुला तसे करत आहेत. हालेलुया. हालेलुया. तुम्ही खरे आहेत म्हणून तुम्हाला ब्लॅक लिस्टला टाकत आहेत. Yes. कधीही खोट्याची साईड घेऊ नका. Yes. तुमच्या घरातले तुमच्या विरोधामध्ये उभे राहिले ना तरीही चालल, पण मी खऱ्याची साईड कधी सोडणार नाही. हालेलुया. हालेलुया. माझी एक सवय लय मोठी आहे. माझ्या घरातले माझ्या अपोजिट काही वेळेस गेले, पण मी खोटीची साईड कधी घेतली नाही. Yes. जिथं खोटं तिथं खोटं, जिथं खरं तिथं खरं. आणि खऱ्याच्या बाजूने मी, माझा देव खरा आहे तर मी पण खरा राहणार. हालेलुया. Praise the Lord. मीही खरा राहणार. हालेलुया. हालेलुया. कारण माझा न्याय तिथं होणार. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनी विचारलं, तिथनं आले, त्या होडीतून लोक उतरले आणि म्हणले, तो म्हटला कसं आहे निनिवे? ते म्हणले निनिवे लय मोठा आहे, तिकडं लय मोठे मोठे सैनिक आहेत, असे तसे. आणि तो म्हणला मी एकटाच आहे. हालेलुया. आता मी जाऊन काय बोलू तिथल्या लोकांना, कसं सांगू? पश्चाताप करा कारण तुमच्या देशाचा नाश होणार आहे. तो घाबरला. म्हणून हा घडी काय करतो, हा तार्शिशच्या जहाजमध्ये जाऊन बसतो. ह्याने आधी उपवास केले होते, प्रभू मला ताकद दे. ह्याला आज त्या भित्रेपणामुळे ताकद पण दिसत नाही. आज तुम्ही जी ताकद मागितली ना उपवासाद्वारे, पण असे मरून गेले गत ना हो, मी ताकदवर आहे, हालेलुया. माझ्यामधून अद्भुत काम होणार आहे. हालेलुया. लोक आहेत ना घाबरूनच मारतात. पण पौलुस काय म्हणतो, मी देवाच्या वतीने सांगतो, आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि तो आत्मा कुठला आहे? तो आत्मा त्याच्या स्वर्गातला आहे. Yes. तो आत्मा मला आणि तुम्हाला मिळालेला आहे. पण हा काय करत आहे, हा जहाज मध्ये चढायच्या आधीच घाबरला. आजही लोक घाबरत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मला एक व्यक्ती काय म्हणला माहितीये, गेल्या आठवड्यात फेसबुकवर, बघून घेईल तू जर त्या देवाचं काम करतोय ना, मी बघून घेईल. मी म्हणलं तुम्हाला बघून घेशील, पण माझ्यातून तुला ख्रिस्त दिसत. हालेलुया. हालेलुया. तू मला बघायला येशील, हालेलुया, पण माझ्यातून तुला येशू दिसल. Amen. आणि Amen. तिथंच तू गुडघ्यावर बसशील. Yes. हालेलुया. 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 माझ्या अंगावरती चाकू घेऊन येणाऱ्याला काय दिसलं माहित नाही, ते पळून गेला आणि तो नुसतं बघून घेईन म्हणतो. Yes. हालेलुया. एक जण मला म्हटला मेसेज करून, लय इसू इसू करतो. काय म्हणला? Yes. लय इसू इसू करतो. मी म्हणलं धन्यवाद प्रभू, ह्याच्या मुखातून तू उघडलं की मी इशू इशू करतो. हालेलुया. आता तू पण इशू इशू केलेले आणि टाईप केलेले. देव तुलाही ब्लेस करू. Yes. हालेलुया. घाबरू नका. Yes. घाबरवणारे येतील. सैतान कसा येतो? सिंहासारखा धाड टाकत येतो. पण ऑलरेडी तो घाबरलेला आहे. हारलेला आहे, डरपोक आहे. ज्याच्या घरामध्ये येशूचा आत्मा उतरलेला आहे
शैतान तिथंच हारलेला आहे. Yes, amen. Amen. जिथं येशूचा अभिषेक उतरलेला आहे तिथं शैतान घाबरलेला आहे. Yes, hallelujah. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला नाही माहिती एकट्या थॉमामध्ये अख्ख्या भारत देशाला बदलण्याची ताकद देवाने दिली. Yes. ऐकते तुम्ही? Yes. किती मोठा आहे भारत देश, पण किती आले होते इथं? असा हात करा, म्हणा एकटा. एकटा. हा, एकटा. एकटा. आपला भारत देश किती मोठा आहे सिस्टर, आपला भारत देश किती मोठा आहे, किती मोठा आहे. Praise the Lord. Hallelujah. थोमा घाबरला? नाही. थोमा म्हटला जिवंत मुर्द्यांना बरं केलेला परमेश्वर माझ्या संग आहे आणि मला म्हणतोय जा. त्याच्या एकट्याच्या मारण्यानी आज ह्या भारत देशामध्ये 40 करोड लोक देवाला ओळखत आहेत. Hallelujah. ऐकताय तुम्ही? Praise the Lord. आपला देश 145 करोडची आबादी आहे, पण 145 करोड लोकसंख्येमध्ये 40 करोड लोक आज येशूला ओळखत आहेत. Hallelujah. Hallelujah. राहिले 105 ते आपल्यासाठी देवानी सोडलेले. Amen. Amen. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. माझ्या एकट्याच्या मारण्याने लाखोंचं देव तारण करणार. Amen. Amen. मृत्यूला घाबरू नका. Yes. थॉमा घाबरला नाही. जिथं थॉमा बसला होता ना जाऊन गुडघ्यावरती, मागणं आले आणि त्याच्या पाटणीमध्ये बाण घुपसला. काय होतं ते, काय म्हणतो त्याला? भाला. भाला. भाला मरताना सुद्धा म्हणत होता, काय म्हणत होता माहिती? थॉमा, प्रभू ह्यांना क्षमा कर आणि मी जी प्रार्थना केली येशूच्या नावामध्ये ती पूर्ण होऊ दे. आमेन म्हणतो आणि प्राण सोडतो. Hallelujah. त्याच्या त्या आमेन म्हणण्याने हालेलुया आजही त्याच्या शब्दाप्रमाणे घडते. Yes. आजही तुम्हाला आणि मला देव मिळते. Yes. आजही अनेकांना देव भेटते. आजही मरणाऱ्यांना देव जाऊन भेटते आणि म्हणते मी तुझा आहे आणि तू माझा आहे. Yes. हालेलुया. तुम्ही घाबरू नका. तुम्ही थॉमसारखे आत्मा मिळवलेले लोक आहेत. Amen. हालेलुया. त्या काळामध्ये आता भारत देशामध्ये थॉमाबरोबर स्वार्थ पसरली. ह्या काळामध्ये 125 करोड आबादीमध्ये मी जाणार आहे. हालेलुया. Yes. आणि देवाचं मी स्वार्थ सांगणार. Hallelujah. ऐकाय तुम्ही? Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सत्य सांगायला घाबरता का? मी दारू प्यायला घाबरत नव्हतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी सिगारेट प्यायला घाबरत नव्हतो. मग मी आज हे दाखवायला का घाबरू? Hallelujah. हे दाखवायला का घाबरू की का लाजू? लोक काय म्हणतात, लोक लाज वाटते का नाही? अरे ज्या दिवशी येशू मिळाला त्याच दिवशी लाज मिली. Yes. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ज्या दिवशी हा मिळाला त्याच दिवशी लाज पण मिली. Yes. नाही वाटत लाज? Hallelujah. अरे तू हिंदू धर्म, अरे माझ्या देवानी धर्मच बनवला नाही. Yes. तू कुठल्या धर्माला घेऊन चालला? Hallelujah. एस्टरच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे हिंदुस्तान. Yes. तुम्ही ते नाव बघून तुम्ही म्हणताय हिंदू. हालेलुया. ऑलरेडी 4000 वर्षांना आधीच देवाने ह्या भारत देशाचं नाव हिंदुस्तान असं ठेवलेलं आहे. Hallelujah. तू कुठल्या हिंदुस्थानाबद्दल बोलतो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमच्यामध्ये काही ताकद नाही का? देवाला घाबरून आम्ही शांत आहेत. Yes. जर कधी आम्ही एक हाताचे 2 हात जर केले तर आम्ही शिमशोन सारखे ताकदवर बनू. Amen. एकाला आम्ही 10,000 भारी पडू. Yes. Amen. आमच्यातलं एक जण. हालेलुया. पण आम्ही काय घाबरते? आम्ही ह्या देवाकडे बघून घाबरते. प्रभू म्हणतो शांत राहा, युद्ध तुझं नाही युद्ध माझे. Yes. Hallelujah. प्रभू मला ते शिवी देते, देऊ दे, देऊ दे. त्याची वेळ आलेली म्हणून ते तुला शिवी देते. प्रभू धन्यवाद. कधी येणार आहे तो आमच्याकडं? Hallelujah. थांब जरा, लवकर तुला कॉल येईल. Hallelujah. आमच्यासाठी बी प्रार्थना करा म्हणून. Hallelujah. घाबरू नका. ज्यांनी तुम्हाला छेळले शेवटला त्यांच्या डोक्यावरती तुमचाच हात जाणार. Hallelujah. हालेलुया. येशू मला म्हटला रात्री, प्रेज द लॉर्ड, मी जेव्हा पहाटेची प्रार्थना करत होतो, प्रभू येशू मला म्हणतो ज्यांनी तुला छेळले शेवटल्या दिवशी त्यांच्या डोक्यावरती तुझाच हात जाणार. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभू म्हणतो आता ऑनलाईन तर तू टाकत आहे तर सगळेच ऐकतील असं नाही. काही लोक शिव्या पण ती ताकद ठेव ऐकण्याची. पण रोज प्रार्थना कर. जेवढ्यांनी मला आज शिव्या दिल्या त्या सगळ्यांना मी देवाच्या भवन मध्ये बघणार आहे. Amen. Amen. Hallelujah. देवाचं वचन काय म्हणतं मला माहिती रात्री, माझ्या सेवकाला एक शिवी दिली
तर त्याच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना भोगायला लागणार. Yes. म्हणजे त्यांना लवकर देव घेऊन येणार. Yes. एक शिवी, आपल्याला दिलेली एक शिवी त्यांच्या हजारो पिढ्यांचं तारण करणार. Amen. Hallelujah. मी शिव्या खाण्यासाठी पण मी तयार आहे. हालेलुया. मला मी एक गालात मारले, मी दुसरा गाल पुढे करण्यासाठी मी तयार आहे. Hallelujah. मी म्हणलं प्रभूला रात्री म्हणलं, प्रभू एक गालात मारले दुसरा गाल मी का पुढे करू, मी नाही का मारू शकत. प्रभू म्हणला तुला माहित नाही, एक गालात जर कुणी मारलं दुसरा गाल ह्याच्यासाठी पुढे कर की तुझ्यातला नम्रतेचा आत्मा बघून तो गुडघ्यावर टेकला पाहिजे, Yes. Hallelujah. तो गुडघ्यावर आला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. आरेला कारे म्हणणारे आता आपण नकोय. Yes. पण जिथं बोलायचं तिथं बोला. Yes. ज्या वेळेस लोक म्हणतात ना की मसीहत ही खूप घाबरट आहे, तुम्हाला सांगू मसीहत ही घाबरट नाहीये. तुम्ही जर शिमशोनाचं पुस्तक जर वाचलं ना, एकट्या शिमशोननी किती हजार लोकांना मारलं होतं? 10,000 लोकांना एकट्या, न श्वास घेता त्यांनी एकट्याने मारलं होतं. तीच ताकद तुमच्या आणि माझ्यामध्ये संचार करत आहे. Amen. मी खरं सांगतो हालेलुया. मसीहत ही डरपोक नाहीये. एक मसीहाने जर विश्वासाने गुडघ्यावर जाऊन जर प्रार्थना केली ना, अख्ख्या भारत देशाला देव बदलून टाकत. Yes. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. पण आज आम्ही काय शांत आहेत? कारण आम्हाला माहिती आहे येणारा दिवस, येणारा काळ आमचा असणार आहे. Yes. Hallelujah. जे आज म्हणतात येत ना, ते उद्याच्याला रडताना दिसणार आहे. Yes. Hallelujah. मी कुठल्या धर्माला पाडण्यासाठी मी उभा राहिलेलो नाही. Yes. ऑलरेडी माझा धर्म खूप हायर आहे. Yes. ह्याच्यामध्ये जर हिंदू नाव लिहिलेलं आहे तर ते धर्म खूप श्रेष्ठ आहे. Yes. Hallelujah. आणि माझा देव त्या पदवर बसलेला आहे. मी कुणाला खाली पाडून मी त्याला तिथं बसवू शकत नाही. Yes. ऑलरेडी तो त्या पदावर आहे. Yes. मला कोणाची सरकवण्याची गरज नाही. Yes. प्रेज द Hallelujah. लॉर्ड. जात धर्म ह्याच्यावरनं मला भाषण बिलकुल करायचं नाही. Yes. पण मला असं म्हणायचंय की येशूची जर सेवा लोक खऱ्या आत्मेने करत आहेत तर ह्या सरकारने त्यांना सवलत द्यावी की यस तुम्ही करा. इथं कोण आहे का तुमच्यामध्ये बाबा तुमच्यावर बळजुबरी केली, हो तुम्ही धर्म स्वीकारा नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकत, Hallelujah. आहे का असं कोण? हा, पैसे घ्या इतके कोणी तुम्हाला अजून मी पैसे दिलेत का? नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाने कष्ट करण्याची ताकद दिली. Yes. माझा धर्म तेवढा कमी आहे का की कोणतरी मला विकत घेईल? नाही. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्हाला सांगू, तुम्ही बाप्तिझमचं सर्टिफिकेट जरी बनवलं ना तरी जात कधी बदलता येत नाही. Hallelujah. संविधान सांगतं, मी नाही. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. संविधानामध्ये आपल्याला मोकळीकता आहे. Yes. संविधान म्हणतं जरी तू कुठल्या धर्मामध्ये गेला आणि त्यांचं सर्टिफिकेट मिळवलं, तुझं जात धर्म तेच राहणार. Hallelujah. फक्त तू एक मार्ग चेंज करणारा बांधला. Yes. मी ज्या मार्गाने चाललो होतो त्या मार्गामध्ये खड्डे होते, देवाने ते आता भरून काढलेले. Yes. Hallelujah. मग मला खड्डे दिसले तर मी माझ्या नातेवाईकांना का नको थांबू? Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आता तुम्ही सगळे गाड्या घोड्यांमधनं आले Yes. बरोबर. येताना जिथं जिथं खड्डे दिसले तिथं तिथं गाड्यांनी टर्न घेतला का नाही? Yes. का त्या खड्ड्यामध्ये गाड्या घुसावल्या? नाही. आणि आज बघा अख्ख्या पुणे शहरामध्ये रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत. Yes. पण मी रोज प्रार्थना करतो, प्रभू आज ह्या खड्ड्यावरती मला त्रास झाला, ह्या रस्त्यावरती खड्डे आहेत. दुसऱ्या दिवशी बघितलं तर ते रस्तेच भरून गेलेले, Hallelujah. काम झालेलं. Hallelujah. ते परमेश्वर महान आहे. Yes. हाले तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. Yes. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुमच्याद्वारे अद्भुत काम करणार आहे. Amen. Amen. भारत देशाला देव बदलणार. Amen. Hallelujah. 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 आणि आता वेळ खूप झालेला आहे. पुढचं जे आहे जे वचन ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण इथून पुढे घेऊ, कंटिन्यू आपण हे सुरू ठेवू. हालेलुया. Hallelujah. कारण योनाचं पुस्तक जे आहे छोटं आहे, पण ह्याला शिकवण्यासाठी आपल्याला खूप दिवस लागतील. Hallelujah. एक वेळेस मी उत्पत्ती जी आहे ना मोठी आहे पण ती छोटी करून मी शिकवू शकतो, पण योनाचं पुस्तक छोटं आहे पण त्याला मोठं करून मला शिकवावंच लागलं. कारण ह्याच्यामधून खूप रहस्य दडलेले. हालेलुया. योना गेल्यानंतर ना त्यांनी 4 चौघांना विचारलं कसा आहे तो निनवे, ते म्हणलेले मोठा आहे, असा आहे तसा आहे. मग योना म्हटला ठीक आहे आता मग मी काय करतो, मी तिकडे नाही जात बाबा. का नाही जात? कारण तिथले लोक मला मारतील, मला मारून गाडून टाकतील आणि मी कुणाला सापडणार नाही. प्रेज द लॉर्ड. विचारधारा लोकांची आज विचारधारा काय? आज तुम्ही घरात प्रार्थना करा. तुमच्या कुठं? तुमच्या घरात तुम्ही कुठे टेकवताय आणि कोणतरी येऊन तुमच्या उंबरट्या उभा राहतो आणि तुमच्या हात थरथर कापताय.
अरे माझं घर, माझी जमीन, मी माझ्या घरात गुडघ्यावर बसलोय, तुला काय प्रॉब्लेम आहे? हालेलुया. जर तुम्ही इतके घाबरले तर येशूचा येणारा काळ येशूचा नसल, शैतानाचा असेल. बोलणारे बना, माझं घर, माझे लोक, तू कोण? माझ्या घरात मी गुडघ्यावर टेकलोय, तू कोण मला म्हणणारा? चल निघ माझ्या घराच्या बाहेर, माझ्या उंबरट्यातून बाहेर होत चल, तुला इथं थारा नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलणारे बना, घाबरू नका. परमेश्वराला घाबरेट लोक नाही पाहिजे. परमेश्वराला सामर्थ्याचे लोक, विश्वासाला धरून चालणारे लोक, देवाचा आत्मा मिळवणारे लोक पाहिजे. आणि हा घाबरल्यानंतर ना ह्याला जायचं निनिवेला, हा वाचल्या तर्शीशला. ह्याला म्हणजे मला काय सांगायचंय, समजा मला जायचंय कात्रजला, सोपं आणि चांगलं उदाहरण. मला जायचंय कात्रजला इथून, पण मी कुठं जाते? वाघोलीला. कुठं जाते मी? हसले का नाही तुम्ही? तसंच देव हसत होता त्या काळात. तुला जायचंय तर्शीशला आणि तुला जायचंय निनवेला आणि हा चाललाय तर्शीशला. मला जायचंय कात्रजला आणि मला सगळे घरचे ओरडतात ते, अहो आपल्याला कात्रजला जायचंय, तरी मी नाही, आपल्याला वाघोलीला जायचंय. हालेलुया. मी योनाची विचारधारा ओळखण्यासाठी आज मी बायबल त्याचं पुस्तक वाचायला मी खूप वेळा वाचलंय, पण देव मला अजून त्याच्यातनं खूप काही नवीन शिकवते. अजून पुढच्या आठवड्यापर्यंत अजून देव मला नवीन काहीतरी शिकवणार आणि मी तुम्हाला नवीन काहीतरी सांगणार. हालेलुया. हा, तर पुढच्या रविवारी आपण बघणार आहे की योनानी कसा त्या देशामध्ये गेला आणि कसं तिथल्या देशातल्या लोकांना वाचवलं. प्रेज द लॉर्ड. जशी स्वर्गात तशी हा, हालेलुया. जशी स्वर्गात तशी भारत देशामध्ये. हालेलुया. जसं स्वर्गात तसं भारत देशामध्ये, जसं स्वर्गात तसं. हालेलुया. माझ्या भारत देशाला प्रभू बदल, माझ्या भारत देशाचं चित्र बदल. हालेलुया. माझ्या भारत देशाला चांगली इकॉनॉमिक बनव. अख्ख्या जगामध्ये माझा भारत देश चमकणारा बनव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्यांना लवकर सोडावं, त्यातनं सुटका देवानी त्यांना द्यावी आणि त्या वाईट व्यसनातून, त्या वाईट लोकांमधून, वाईट संगतीतून ते लवकर बाहेर यावेत. येशूच्या नावात मी मंडळीसाठी मागतो, मी भारत देशासाठी विनंती करतो. ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये, ज्या ज्या नगरांमध्ये, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या ज्या राज्यांमध्ये प्रभूजी आज तुझी काम चाललेलं आहे, तुझ्या राज्याच्या वाढीचं काम चाललेलं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तो आहेस अशी मी घोषणा करतो. जिथं जिथं तुझा छळ आहे तो छळ येशूच्या नावाने थांबव. आणि जे छळ करत आहेत, जे त्रास देत आहेत, येशूच्या नावाने त्यांना बदल. लवकर त्यांना तुझ्या मंदिरामध्ये घेऊन ये. पूर्ण भारत देश बदल. भारत देशामधलं प्रत्येक कुटुंब बदल, प्रत्येक व्यक्ती बदल. माझी प्रार्थना आज येशूच्या नावाने प्रत्येक व्यक्ती गुडघ्यावर येऊ आणि कबूल करो की तूच देव परमेश्वर आहेस. आय रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस. मी विनंती करतो, मी प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. येशूवा तुझे आभार मानतो. आज आमची मीटिंग आशीर्वादित केली. आज तो आम्हा प्रत्येकाशी बोलला. आज आम्हा प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तर दिले. आज आम्ही खूप गोंधळलेलो होतो, पण आज आम्हाला त्या गोंधळातून सोडवलंस. आभार मानतो. आज आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलास, आज आम्हाला सुवार्तेचा आत्मा दिलास, आज आम्हाला ती ताकद दिलीस जी प्रभूजी शिमशोनला मिळाली होती, योनाला मिळाली होती, दाविदाला मिळाली होती, अब्राहम, इसहाक, याकोबाला मिळाली होती. आज त्या अभिषेकाला घेऊन चालणारे बनव. कारण लिहिलेलं आहे, त्याच्या लोकांना भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. आज तो आत्मा घेऊन आम्हाला चालणारं बनव. या धर्तीवर, या सृष्टीवर, या पुणे शहरात, महाराष्ट्रात, भारत देशात येशूच्या नावाने सेवा करणारा आम्हाला बनव. कायम खऱ्याचा साथ देणारं बनव, खोट्यांचा विरोध करणारं बनव. मी विनंती करतो, अनेकांना वाचव आमच्याद्वारे, जे आज व्यसनाच्या अधीन आहेत, जे मरणाच्या दारात आहेत, जे प्रभू परमेश्वरा कंटाळलेले आहेत, थकलेले आहेत, ज्यांनी जगण्याची आशा सोडून दिलेली आहे, अशा लोकांना आमच्यापर्यंत आण व आम्हाला त्या लोकांपर्यंत घेऊन जा.
मी मागतो आज येशूच्या नावाने, मी मागतो आज येशूच्या नावाने. मंडळीमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ब्लेस कर. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा तुला ठाऊक आहे त्या पूर्ण कर. प्रत्येकाच्या संगत आणि सोबत तू आहेस. मी घोषणा करतो, धन्यवाद देतो, अंतःकरणापासून आभार मानतो. जसं आमचं येणं इथपर्यंत सुखरूप केलं तसंच आमचं जाणंही तो आशीर्वादित कर. येशूच्याच महान नावात मागतो म्हणून तो आई, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझं नाव पवित्र मानलं जाओ, तुझं राज्य येऊ, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला परिस्थितीत आणू नकोस, आम्हाला वाईटांपासून सोडून. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व एका तुझीच आहे. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, लेकराबां बरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड अँड शालोम.